जय गुरु. जय गुरु. जय गुरु. चाल आपण सुरुवात करूयात. जय पाच गुरु. मिनिटं ऑलरेडीच आधीच आपल्याला उशीर झालाय. जय गुरु. जय जय गुरु गुरु. सर. जय गुरु. जय गुरु. चालेल. करायची सुरुवात आपण. हो. आपलं पाठ 2 चालला होता आणि आपण त्याच्यामध्ये भद्र हो तरी तू ये आणि माझ्या मते निश्चित रूपेण गंतव्यम त्वया वगैरे इथपर्यंत आपलं झालं होतं. चालेल. हा, तुझ्याकडून येणे आहे. बरोबर आहे. त्वया. हो. आणि इथे आपण होतो. कोण काल केलं होतं शेवट? मी नैव षड्वा दन समये ते मी केलं होतं. हा, मग तुमच्या नंतर मोहिनीताई करायला लागल्या होत्या का? हो बहुतेक. हा, मग आपण मोहिनीताई आहात का तुम्ही? ठीक आहे, आपण पुढे जाऊयात आणि छायाताईंकडे जाऊ. हो सर. सुरेशः अस्तु तर्हि गच्छ त्वं नो चेत् विलम्बः भविष्यति. हम्म. अस्तु होय तरी पण अं, जर येण्यास आणि तर. जर आणि तर आहे ना, यदी आणि हो तरीही मध्ये आपण वापरलं होतं, आणि आठवत हो आहे? हो तर सर. तर होय तरी नाही, तरी अं, वेगळं आणि तर वेगळं. तरी तर तरीला तरीच म्हणायचंय. नाही, तर ही हा शब्द जर आणि तर मधला यदी आणि तरीही मधला तो आहे. तरी जरी तर तरी तू जा. असतो होय तर तू जा नोचेत विलंब थोडासा हा, नाही, विलंब. नो चेत म्हणजे छोटा आहे का? वरती बघा ना, हा चेत हा शब्द वरती दिलेला आहे बघा. हो हो चेत नाही तर उशीर विलंबाने येऊ होईल. शकतो. अं, चेत अं, चेत म्हणजे तर होता ना. हो हे बघा ना, इथे आलो तर. तर चेतचा अर्थ तर होता या वाक्यात. मग आता इथे हो पण तसाच येणार हो तो. हो तर नोचेत आले तर विलंब होऊ शकतो. हा, किंवा उशीर होईल, विलंब होईल. भविष्य काळ हा आहे ना, भविष्यती. हो ठीक आहे. ओके, ठीक हो आहे. असतो ठीक आहे. मग तू जा, सुरेश म्हणजे थोडक्यात काय म्हणतो? ठीक आहे, मग तू लगेच निघ, आपण म्हणतो की नाही? हो नाहीतर नाहीतर उशीर तुला होईल. उशीर होईल, असं आपण बोलतो की नाही बोली आपल्या दररोजच्या व्यवहारात. हो तेच ते संभाषण आहे. नाही हो सर. हा, आधीच वाचलं लक्षात आलं. चालेल. पुढचं कोण घेत आहे आता? लताताई. हो. अशोक. अशोक म्हणतो विपण्या प्रविशति वणिज मुपसृत्य हा. वदति च. हम्म. हे कंसात आहे. पुढे वाग वणिकवर हम्म. कानिचित पण्याने क्रेतुमागतः अहम देहि शीघ्र मह्यम. म्हणजे मग अजून एक वाक्य आहे का याच्यामध्ये? नाहीये हा, मला वाटतं. दिसत नाहीये. हम्म. दिसत नाहीये ते. हम्म. बर. हा, विपण्या प्रविशति वणिजम अपसृत्य वदति च. विपण्या म्हणजे बाजारात.
नाही, विपण्या म्हणजे काय? दुकानात. दुकानात. अच्छा. प्रवेश दुकानात केला. प्रवेश करतो. आणि आणि म्हणजे आणि वदती म्हणजे बोलतो. आणि वाण्या वणीच्या जवळ जाऊन बोलतो. वाण्याजवळ उपसृत्य. हा जवळ. वाण्याजवळ जाऊन बोलतो. हम्म. काय म्हणतो आता? वणिकवर वणिकवर म्हणजे हा, म्हणजे वणिक वर म्हणजे म्हणजे सामान. वाणी साहेब आपण म्हणतो की नाही. अच्छा, वाणी साहेब. गुरुवर म्हणजे काय असतं? महान गुरु या अर्थाने. हा हा कानिचित म्हणजे काही का? काहीतरी. हा, कानिचित म्हणजे काही. काही. पण्यानी म्हणजे वस्तू. बाजारातील वस्तू. बाजारातील वस्तू. क्रेतुम आगतः अहम. घेण्यासाठी मी आलो आहे. आहे. देही शीघ्रम मह्यम म्हणजे मला लवकर दे. दे. करेक्ट. असं तो वाण्याला म्हणतोय. हा. बघा आता. पुढचं नाही दिसतंय. आहे का पुढे? हा. मला लवकर द्या. आणखी पुढे नाही दिसते खाली. नाही नाही, एवढंच आहे. हेच वाक्य आहे. देही शीघ्रम मह्यम. आणि माझ्यावरती इथे दंड राहिलेला आहे. हा. इथे दंड द्यायला पाहिजे होता. हा. नाही देतो. हा, हिंदीत आहे पण ह्याच्यात नाहीये. संस्कृत मध्ये नाही. हा, एकच आहे. ठीक आहे. अशोक बाजारात शिरतो आणि व्यापाऱ्याजवळ जाऊन म्हणतो, हे श्रेष्ठ व्यापाऱ्या, मी काही वस्तू खरेदी करण्यासाठी आलो आहे. मला लवकर द्या. म्हणजे मला त्या वस्तू लवकर द्या असं. हो. चालेल. हे बघितलं होतं. पुढचं कोण घेत आहे? आपण आता. हो. वणिकः वत्स त्वं किं किं क्रेतुमिच्छसि? इच्छासी आहे का इच्छसी? मिच्छसि. हा. क्रेतुम इच्छसि असं बोलू. बरोबर. हा. वत्स म्हणजे बाळा, तुला काय किंवा मुला. काय काय तू घ्यायची काय इच्छा काय. आहे, हा, तू काय काय घेऊ इच्छितोस? घेऊ इच्छितोस. किंवा बाळा, तुला काय काय खरेदी करण्याची इच्छा आहे किंवा काय काय घेऊ इच्छितोस? ते जरा थोडस हे जरा चुकलंय. अॅनिमेशन. ठीक आहे, ते नीट करायला पाहिजे. हा, पुढचा बघा. वाचू आहे मग. नाही नाही, आता पुढच्या व्यक्तीला देऊ ना आपण, निशिगंधाताईंना. वाचते. मम विपणौ बहूनि उत्तमोत्तमानि पण्यानि सन्ति तानि च स्वल्पमूल्यानि सन्ति. मम विपणौ माझ्या दुकानात खूप उत्तमोत्तम वस्तू आहेत. बाजारातल्या वस्तू. पण्यानी म्हणजे बाजारातल्या बाजारातल्या वस्तू आहेत. आहेत. तानि च आणि त्या कमी मूल्यात आहेत. वद अल्प कियत् मूल्यात आहेत. अल्प मूल्यात आहेत. वद सांग कियत् परिमाणम तू क्रेतुम इच्छति. कियत म्हणजे तुला कोणत्या कोणत्या गोष्टी घ्यायच्या आहेत, किती गोष्टी घ्यायच्या आहेत. कियत परिमाण किती मापाने तुला गोष्टी घ्यायच्या इच्छा आहे. बरोबर आहे. आहेत आणि त्या कमी किमतीच्या आहेत. आणि मी जरा पुढेही जातो. आणि सांग खूप आहेत. किती प्रमाणात काय खरेदी करायचे. बरोबर. छान. चालेल. पुढे काय म्हणतो मग अशोक दुकानदाराला? सेर भरा शर्करा कियता मूल्येन विक्रीयते. हा. अशोक आता म्हणतो बघा, शेरभर विक्री येते म्हणजे विकताय तुम्ही हा किंवा विकली जाते. विकाल. विक्री येते. काय मूल्याने हा. विकाल असं? नाही, विलानी विकाल असं म्हणलं तर मग तो म्हणजे मध्यम पुरुषामध्ये जाईल. विक्री येते हे मध्यम पुरुषातलं क्रियापदाचं रूप आहे का नाही बघा.
ते नाही. एते अंते. अंते. हो. हा म्हणजे हे कुठल्या पुरुषामधलं आहे? प्रथम पुरुषामधलं आहे. हो. हो. मराठीत आपण ज्याला तृतीय पुरुष म्हणतो. तृतीय पुरुष. हा मग काय होईल? शेरभर शेरभरा साखर, शर्करा म्हणजे शेरभर साखर शेरभर साखर किती किती पैशाने, किमतीने किती किती किमतीने विकली जाते. विकली जाते. ओके. चालेल पुढे वणिक काय म्हणतो आता माणी त्याच्यावर? विद्याताई तेंडोलकर वाणी काय म्हणताय सांगा ना आम्हाला. नाधिकं मूल्यं केवल मष्टाणकेन दास्यामि सेरभरां शर्करां न आता अधिकं मूल्यं. न अधिकम मूल्य. अधिकं मूल्यं जास्त मूल्य नाहीये. किंमत म्हणजे जास्त किंमत नाहीये. केवल मष्टाणकेन म्हणजे केवलम अष्टान अष्टाणकेन. हा केवलम अष्ट आणकेन. अष्टकाणकेन. बरोबर आहे. केवलम अष्ट आणकेन. आणकेन म्हणजे आणे आणकेन. आणि अष्ट म्हणजे 8. 8 आणे. केवळ 8 आणे दास्यामि सेरभरां शर्कराः. हा मला आता हे वाणी केवळ म्हणतोय म्हणजे मी केवळ 8 आण्याने शेरभर तुला साखर कंसामध्ये तुला शेरभर साखर देतो. दास्यामी मी देतो. बघा जास्त किंमत नाही, फक्त 8 आण्यात मी 1 शेर साखर देतो. मग काय म्हणतो पुढे अशोक? मग तर्हि तोलयित्वा शीघ्रं सेरपरिमिता शर्करां देहि. तर तोलून म्हणजे माप किंवा मोजून लवकर तोलून. आता आपण शेरभर म्हणजे आपण वजन करतो त्यामुळे तोलूनच. साखर दे, लवकर साखर दे. सेर परिमिता म्हणजे 1 शेर प्रमाणात किंवा 1 शेर प्रमाणात. तर 1 शेर प्रमाणात तोलून लवकर साखर दे. मग मोजून लवकर 1 शेर साखर दे. बरोबर. तोलयित्वा म्हणजे वजन करून खऱ्या अर्थाने. बरोबर आहे. तर वजन करून लवकर 1 शेर परिमाणात साखर दे. म्हणजे अगदी तंतोतंत आपल्याला अनुवाद करायचा असेल तर 1 शेर परिमाणात हा असं म्हणायला लागेल. हा तुमच्या नंतर कोण आहेत? म्हणजे कपिलजी आलेले नाहीयेत थोडक्यात. ते जॉईन करतायत 10 मिनिटांमध्ये. बर 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 हा चालेल. मग विशाखाताईंकडे जाऊ. शर्करां कर्गले संपुष्टीकृत्य संपुष्टी नाही येत आहे, संपुटीकृत्य आहे. संपुटीकृत्य बालगृहाण शर्करां देहि मह्यमाण काष्टकम सत्वरम. म्हणजे कर्गले म्हणजे काय? हात. नाही, कर्गल म्हणजे कागद. संपुष्टी म्हणजे कागदाच्या पुड्या करून साखरेला कागदाच्या पुडीमध्ये किंवा पुडीत घालून अशा अर्थी. पुडीत घालून बालगृहाण शर्करा म्हणजे बाल म्हणजे मुलगा घरात. अरे मुला ही साखर घे. गृहाण परमेश्वर म्हणतो ना आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो त्यावेळेला. देही मह्यम आण काष्टकम सत्वरम. मला दे 8. मला लवकर 8 आणे दे.
बघा हा वेगळ्या प्रकारचं शब्दरचना आहे बघा. आणकाष्टकम हम्म. म्हणजे अष्ट आणकम म्हणायच्या ऐवजी आणकाष्टकम म्हणतात. मंगलाष्टक जसं असतं की नाही, हम्म. हम्म. म्हणजे जी अष्टक मंगल आहेत अशी, असा तो खरा समास आहे. हम्म. 8 माणके 8 आणे अशा अर्थी येतो. म्हणजे आणि 8 आणे दे 8. हा आणि 8 म्हणजे दे पण आणे आणे पण मला म्हणते आणि 8 8 आणे दे, लवकर. 8 आणे दे. हा म्हणजे दे मला 8 आणे लवकर असा लवकर. त्याचा हा, अगदी शब्दशः पण आपण शब्द आहे. आपल्या हा. भाषेत लिहायला पाहिजे. बरोबर. छान छान केलं ताई. पुढे कोण घेतंय? सुकेशाताई आल्यात? आली. हा. अशोकः आदाय हस्ते तस्य भारं चाल्पं विलोक्य भो वाणिक नैषा तैर्भारा शर्करा दृश्यते हम्म. पुनः सम्यक् सम्यक तोलयित्वा सम्यक सम्यक् पाय मोड्या हम्म. सम्यक् तोलयित्वा देही. अं, अशोक म्हणतो आदाय हस्ते तस्य भारम. मला म्हणजे त्याचं जे भार आहे, वजन आहे, ते जरा मला अल्प वाटतंय. म्हणजे विलोक्य म्हणजे विलोक्य म्हणजे बघून. बघून कमी वाटतंय म्हणजे असं. हातात त्यांनी ती साखर घेतली, जेवढी वाण्याने त्याच्या हातात ठेवली शेरभर म्हणून, आणि तो म्हणला हा. की तिचा भार त्याचा भार मला बघून अल्प कमी वाटतोय. हो वाणिक म्हणजे त्याला ते कंसात आहे, त्याला वाटलं ते असं आहे ना, हा हा बोलला नाही. वाटलं, हे सगळं वाटलंय त्याला. हो वाणिक तो म्हणतो वाणी अरे वाण्या, नैशा हे वाण्या नैशा सैर भारा शर्करा दृश्यते. ही नैशा न ही एषा दिसत नाही. न एषा न दिस- हा. ही शेरभर ही आता बघा दिसत साखर नाही. हातात आहे म्हणून एषा झालं ते. हम्म, ही साखर. हम्म. जर का जवळ साखर असती तर जवळ. इयम म्हणायला लागलं असतं आपल्याला. इयम पण आता तुमचा स्पर्श होतोय, त्या अशोकचा स्पर्श होतोय एषा. बरोबर साखरेला, हा. म्हणून एषा वापरलं. आणि स्त्रीलिंग आहे शर्करा, हम्म. म्हणून ही साखर शेरभर दिसत वाटत नाही. नाही. पुनः सम्यक सम- तोलयित्वा देही. हा, परत न- नीट सम्यक किंवा बरोबर नीट नीट तोलून दे. तोलून द्या. दे. हा, हम्म. पुन्हा नीट किंवा पुन्हा बरोबर तोलून दे. दे. वाणी. बघा म्हणजे वाणी याला गंडवतोय अशोकला. मुलगा समजा. हा हा, म्हणजे कमी कमी भाव लावून कमी साखर द्यायची. हा, इसे दोबारा ठीक कर तोल देना. मराठी बघा आता. हातात घेऊन आणि तिचे वजन कमी असल्याचे बघून, अहो व्यापारी, अहो शेठ, भो वणिक म्हणजे अरे ओ शेठ, ही एक शेर साखर, साखर ही ही एकशेर एकशेर साखर साखर वाटत नाही, दिसत नाही, पुन्हा नीट तोलून दे. हा, वणिक काय म्हणतो, म्हणजे आता शेठ काय म्हणतो? हा, हा. कोण घेणार आहे आता तुमच्या नंतर? मोहिनी ते आल्यात का? नसतील तर मग आपण मी आहे. छायाताईंकडे. येऊ सर. छायाताई तुम्ही आहात. हो सर. हा, घ्या घ्या, भरभर घ्या, इतकं नको हो. स्लो. वाणिक सहासम किमनेन सहासम सहासम किमनेन अकिंचित 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 करमेतत्. अकिंचित कर्मतेत तव भारवहन क्लेशः अल्पः भविष्यति. हा, सहासम म्हणजे हसून. हसून. वाणी हसून म्हणाला हा, की म्हणजे आपण म्हणेन. म्हणतो ना हसून म्हणाला, तसं हसून. हा. की म्हणे ना, अरे हे काय, आपण म्हणतो ना हे अकिंचित. काय, हा. एवढीशीच तर आहे. निमन. अकंचित करम एतत्. अ-
म्हणजे त्याचं म्हणणं काय की एक शेरभर वाटत नसेल, कदाचित शेराला थोडीशी कमी असेल, अगदी थोडी, अकिंचित करम येतात, अगदी थोडस तर आहे. अच्छा. तव भारवहन क्लेश अल्प भविष्यती, तुझा भार वहनाचा त्रासच कमी होईल, असं बघा हा धूर्तवाणी म्हणतोय. म्हणजे स्वतः एक तर त्यांनी कमी वजनाची साखर दिली आहे आणि कारण काय देतो, अरे मी हे थोडीशीच कमी दिली आहे, पण तुझा वाहून न्यायचा जो भार आहे तो कमी होईल. बघ, व्यापारी हसून म्हणला, त्याने काय होतंय, हे अगदी किरकोळ आहे, तुला ओझी वाहण्याचा त्रास कमी होईल. बघा. मग आता अशोक काय म्हणला त्याच्यावर, लता ताई सांगा आम्हाला अशोक काय म्हणाला. दिसत नाही अजून. हा. अशोक, मनसी किंचित विचार्यानक चतुष्टयम, विचार्यानक चतुष्टयम, असं का नाही तुम्ही सगळे लोक वाचत, मला कळत नाही. विचार्यानक चतुष्टयम नाही, का मध्ये मोडलं ताई, एक शब्द आहे ना आपला, म्हणा ना, विचार्यानक एक 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 हलक म्हणा ना, विचार्यानक चतुष्टयम. मग तस्य पुरतः उपस्थाप्य भो भोः श्रेष्ठीं गृहाण मूल्यं मया हि गृहं शीघ्रं गन्तव्यम्. मनसी किंचित विचार्य आणक चतुष्टयम च तस्य पुरतः उपस्थाप्य, म्हणजे मनात किंचित विचार करून, विचार करून, चतुष्ट म्हणजे 4 आणे, बरोबर आहे, 4 आणे त्याच्या पुढे ठेवून. भो म्हणजे घे का, काय म्हणाला, म्हणजे पहिल्यांदा ही क्रिया केली, कंसामध्ये जे काय सगळे लिहिले ते, मनात थोडासा विचार करून आणि 4 आणे त्याच्या पुढे ठेवून म्हणाला हो श्रेष्ठीं गृहाण, हे भो भल्या माणसा म्हणजे श्रेष्ठ माणसा, हो श्रेष्ठी म्हणजे अहो श्रेष्ठी, अहो श्रेष्ठी, गृहाण मूल्यम, घरी जाऊन नाही, गृहाण म्हणजे घर आहे का, गृहाण म्हणजे घ्या, गृहाण परमेश्वर, घ्या, हा, मूल्यम घ्या म्हणजे ही किंमत घ्या, मया ही गृहम शीघ्रम गंतव्यम, कारण मला पण घरी लवकर जायचे आहे. मया ही, मला, ही घरी लवकर जाणे आहे किंवा गेले पाहिजे. केलं होतं ना कर्तव्यम गंतव्यम वगैरे, आपण जाणे आहे, करणे आहे किंवा जायला पाहिजे, केले पाहिजे या अर्थी. हा, चालेल. बघा, वाचा. अशोक मनात थोडा विचार करून आणि 4 आणे त्याच्या समोर ठेवून म्हणाला, अहो शेठजी, घ्या तुमची किंमत, मला आता लवकर घरी जायचंय. इत्युक्त्वा, कोण घेत आता तुमच्या नंतर, अपर्णताई येत. इत्युक्त्वा ततः चटुलया गत्या प्रस्थितः. इति उक्त्वा, ततः म्हणजे तेथून, चटुलया म्हणजे घाईने गत्या म्हणजे जाण्यास निघाला. हा, बरोबर आहे. एक मिनिट, मला दिसत नाही याच्यामुळे, मला जरा, चतुलया गत्या प्रस्थितः, म्हणजे चटुलया म्हणजे चटकन गतीने किंवा चपळ गतीने या अर्थी आहे. गत्या असा शब्द आहे हा.
प्रस्थित हे धातू साधित आहे बघा. स्थातिष्ठ धातूचं स्थित आणि प्रस्थित. है बघा, यह कहकर वह सत्वर गती से निकला. याचा मराठी अनुवाद राहिलाय का? एक मिनिट, मग मी जरा इथे फक्त हे करून ठेवतो. मराठी अनुवाद राहिलाय. कुठलं चाललं होतं आपलं पुढच्या ह्याच्यात? वत्स क्रेतुम इच्छानी अक्षर साखर झालं आपलं बोलणं. ग्राम तोले इतका मानसिक हे पण झालं. हा, मराठी पाहिजे होत ते. मराठी वाक्य करायचंय. मी जरा मराठी टायपिंग शिकतोय बरं का, म्हणजे तुम्हाला लक्षात येत असेल मी एक 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 बोटाने करतोय. आले ते, मी घालीन ते वाक्य. पुढचं आपण करूया. हा, पुढचं कोण घेणार आहे? वणिक काय बोलतोय ते तुम्हीच घ्या, अपर्णाताई. हो. रे बालक एहि एहि शृणु तावत् तावत् अल्पमेव मूल्यं दत्त्वा व्रजसि आणकचतुष्टय चतुष्टयं देहि. मन्यदपि. आणकचतुष्टयं अन्यत् अपि. चतुष्टय नाहीये सर, चतुष्टच आहे. कुठे पुस्तकात चतुष्ट आहे का? चतुष्ट आहे. बर, ठीक आहे, मग मला बघायला लागेल ना नक्की काय केलंय. चतुष्टच आहे. चतुष्टय दिसतोय हा. चतुष्ट नाही, पुस्तकात मी बघितलं नाही. या माणसाने ज्यांनी टाईप केलंय ते बघतोय मी आता. माझ्या समोर पुस्तक नाहीये. त्यामुळे तुम्ही जर पुस्तकात बघत असाल तर मी ग्राह्य धरतो ते. हो हो, मी पुस्तकात बघून सांगते. हा, ठीक आहे, मग मी एकदा चेक करतोय. ते तावतला पण तावत आहे आणि म्हणजे पाय मोडलेला आणि विसर्ग पण आहे. मगाशी पण असं होतंय. हा, मग ते माझ्या मते खूप टायपो असू शकतात बर का. शेवटी कारण की कोणी ना कोणीतरी आधीच्या बॅच मधल्यांनी केलेलं असेल. ओके, आणि याला मी पिवळं करून ठेवतो. हे एकदा बघतो आणि त्यानुसार करतो. चालेल, चांगलंय चांगलंय. तुम्ही लोक चुका काढता ही चांगली गोष्ट आहे. याचा अर्थ तुम्हाला कळतंय. आपण तावत असंच वागतो. हा, रे बालक, अरे मुला. अरे मुला, अरे अरे ऐक, एवढे अल्पमेव तावत म्हणजे काय झालं? यावत तावत, कमी जोपर्यंत पैसे तोपर्यंत, या अर्थी होत तोपर्यंत इतकं कमी मूल्य देऊन कुठे जातोस? अजून 4 आणि सुद्धा मला दे. अन्यत अपि. आणखीन अजून 4 आणि सुद्धा दे. अन्यत अपि देहि. देही म्हणजे देही देही परमसुखम म्हणतो ना आपण. जय जगदंबे सिंह वाहिनीमध्येही आपण म्हणतो का देही देही. बरोबर बोललो का मी तो श्लोक? देही देही परम सुखम जय जगदंबे सिंह वाहिनी दुःख निवारी प्रकट वाहिनी आकाशात पतित. माझी आई म्हणायची आणि मी म्हणायचो, ते अजूनही म्हणतो. त्यातला हा तो देही आहे. हा, म्हणजे काय? अरे मुला ये ये, अरे मुला ये एही ये ये.
अच्छा, मला वाटलं ऐक तर ऐसे. जरा, कारण की तो आता ये. निघून जातोय ना. बघा इथं काय हा, दिलंय, निघून जातोय. यह कहकर व सत्वर गती से लगेच निकलता है. निघतो. म्हणजे आता तो जायला हम्म, निघाला बरोबर. म्हणून तो त्याला सांगतोय, हम्म, अरे मुला ये ये जरा माझ्या जवळ ये, ऐक तर माझं, ऐक तर जरा. हम्म. खूपच कमी किंमत देऊन तू कुठे चालला आहेस? बरोबर अजून आहे. 4 आणे सुद्धा दे. हा, कारण की त्यांनी 4 आण्याच त्याच्या हातावर टेकवले होते हम्म, अशोकनी. हम्म. आणि म्हणून तो त्याने सांगतो, अरे साखर कमी खूपच दिली कमी म्हणून कमी दिली, त्यांनी कारण की अर्धीच निम्मीच किंमत दिली दिली. त्यांनी किंमत. हम्म, हम्म, हा, म्हणून तो म्हणतो अजून 4 आणे तू मला दे. हम्म. हा, मग आता अशोक काय म्हणतोय बघा. अशोकने ठकाला ठक मिळाला हे कळलंय व्यापाऱ्याला. मग आता आपल्याला अशोक काय म्हणतोय हे निशिगंधाताई सांगतील. हा, सांगते. सांगते. अं, श्रेष्ठीं किमनेन अकिंचित करमेतत् नाण का मला इथे दिसत नाही. नाणक गणना क्लेशः ते अल्पीयान भविष्यती. हा हा, बघा अहो श्रेष्ठी, अहो शेठजी. श्रेष्ठी म्हणजे श्रेष्ठ माणसाला म्हणतात खरं, पण आता इथे श्रेष्ठीन तेच तो हा नकारांत पुल्लिंगी शब्द आहे. हा किमनेन यात काय? अकिंचित करमेतत् म्हणजे त्यात काय मोठेसे? बरोबर आहे, मगाशी नाणक पण गणना अकिंचित करम येतात आपण वापरलं होतं. हा नाणक गणना क्लेशः म्हणजे नाणी मोजण्याचा त्रास तुमचा थोडा कमी होईल. ते हम्म, अल्पीयान भविष्यती, तुमचा थोडा त्रास कमी होईल. बरोबर. नाणी मोजण्याचा. त्यामुळे तुम्हाला त्यामुळे तुम्हाला नाणी मोजण्याचा सलाते त्रास कमी. सलाते हा हे आहे. हं, त्वम युवाम युवम प्रथमा त्वाम त्वा युवाम वाम आणि असं ते करत ते. ते तव ते हा, तुझा किंवा तुमचा. तुमचा हा, क्लेश अल्पियान भविष्यती कमी कमी होईल. होईल. छान, चांगली गोष्ट आहे. हम्म, तो जशास म्हणला की तसं. तुला मी थोडीशीच कमी साखर दिली, त्यामुळे तुझा भार वहनाचा वजन त्रास उचलायचा कमी होईल. त्रास कमी होईल. हा, मग आता तो म्हणतो की ठीक आहे, तुमचा नाणी नाणी मोजण्याचा मोजण्याचा. त्रास कमी होईल. स्मार्ट आहे जरा मुलगा. सवाशेत. हो, मग असंच लागतं. स्मार्ट आहे मुलगा. मग हम्म. पुढचा तर कोण वाचणार आपल्यासाठी? सीमाताई घेताय? हो. इत्युक्त्वा हा. ततः जवेन विपणितः वाचक आहे का हे काय म्हणतात ह्याचा वंचक उच्चार नाही. वंचक वंचकः 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 वाणिक वणिक न वणिक् किमपि वणिक न न किमपि किमपि कर्तुं कर्तुं शक्नोत् शक्नोति केवलं तस्य मनसि पश्चात्तापः एव आसीत्. आसीत्. म्हणजे काय झाला, विपणस्थ म्हणजे दुकानात असलेला. दुकानात असलेला. वंचक आपण बघूयात काय म्हणायचंय त्यांना. वाणी वाणिक काही सुद्धा करू शकला नाही. नाही. किमपि कर्तुं शक्नोत्. अशक्नोत, कर्तुम अशक्नोत, शक्नोत्. भूतकाळ आहे हा. हो, अशक्नोत. काही करू शकला नाही. हा, केवळ त्याच्या मनाला पाहिजे, मनाला हा, मनसी ठीक आहे. पश्चात. आता आपण मनस्य हा शब्द सकारांत आहे, त्याचा आपण काही रूप शिकलेलं नाही आहोत, त्यामुळे हरकत नाही आपली विभक्ती चुकली तरी. हा, पश्चाताप केवळ त्याच्या मनाला पश्चात्तापच झाला. तापच झाला, बरोबर, किंवा पश्चातापच त्याच्या मनात. मनसी म्हणजे मनात, सप्तमी मनस आहे, मनात. सप्तमी विभक्ती आहे मनस शब्दाची. मनस. हम्म, हम्म. केवळ त्याच्या मनात पश्चातापच होता. आणि ते वंचक म्हणजे लबाड, वंचक म्हणजे लबाड. धोकेबाज माणूस, लबाड हा, लबाड. हा. लबाड, धूर्त. बघा ना, लबाड लबाड. धूर्त वेगळा, लबाड लबाड नाही. व्यापारी काही धूर्तही करू चालेल, शकतात. अगदी चालेल धूर्त, हम्म. नक्कीच. धूर्त हा पण योग्य शब्द आहे. फसवणारा. दुसरं थोडं पॉझिटिव्ह हे असेल का? काय लबाड म्हणजे अगदीच निगेटिव्ह. नाही, हा, म्हणजे धूर्त मध्ये जरा थोडस कधी कधी आपण म्हणतो ना की काही लोक चांगल्या हेतू करता धूर्तपणे वागतात.
तसं लबाड म्हणजे आणि नाहीच, लबाड लोक वाईट. म्हणजे समोरच्याला त्रास होईल लबाड किंवा त्याचा म्हणतात. तोटाच होईल हा. कायम, अशा वाईट हेतूने वागतात, त्याला लबाड म्हणतो आपण. फसवणारा फसवणारा असं. म्हणजे धूर्त माणसाच्या मनात लबाडी नसते, तो फक्त समोरच्याला शिकवण्याकरता तसं वागतो. हम्म. किंवा म्हणजे आपले स्ट्रॅटेजी. चाणक्य जे होते ते धूर्त होते, ते लबाड लबाड नव्हतं. नव्हते. बरोबर. शिवाजी महाराज अनेक ठिकाणी धूर्त वागले, पण शिवाजी महाराज लबाड नव्हते. हम्म. हा, त्यामुळे छान 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 फरक दृष्टीपथात आणून दिलात ताई. तर आता आपण कोण करत होतं? सीमाताई करत होत्या नाही का? हो. हा चालेल, मग आता विद्याताईंकडे आपण जाऊ. आता अशोक अशोक. हा, गृहमागत्य सर्वमपि इतिवृत्तं कथयत्. इतिवृत्तम कथयत. इतिवृत्तम कथयत्. हा, मग आता पहिले अशोक संधी विग्रह करा. पहिले भाषांतराची घाई नाही करायची, पहिले शब्दाची फोड करायच्या. गृहम अगत्य. आगत्य हा, सर्वम अपि अपि इतिवृत्तम इति अकथयत्. अधिक वृत्तम अधिक. अकथयत्. अकथयत म्हणजे भूतकाळ आहे, अकथयत. हा, हम्म. म्हणजे इति वृत्तम अकथयत म्हणजे अशोक घरी घरी आला येऊन आगत्य येऊन करून हा. सवरून बसून खाऊन पिऊन तसा हा आगत्य होतो. घरी येऊन सर्व सर्वमपि. इतिवृत्त सर्व. हा, सर्वम अपि म्हणजे सगळ्यांना. आता सर्वांना हा, इतिवृत्त कथयत ते वृत्त हे असे वृत्त सांगितले. सांगितले. हा, किंवा किंवा अशोक सांगतो, अशोकनी सांगितलं थोडक्यात. अशोकने घरी येऊन सर्व हकीकत सांगितली. सर्व म्हणजे सब, पूर्ण सर्व. ठीक आहे, सर्वांना मी मगाशी म्हणलो पण माझं चुकलं, सर्वांना नाही येते. सर्व वृत्त अशोकने घरी येऊन सांगितले. इतिवृत्त म्हणजे अगदी सर्व हकीकत म्हणतो ना आपण, अगदी आथपासून इतिपर्यंत सविस्तर, अशा या अर्थी इतिवृत्त. गीतेमध्ये एक श्लोक आहे ना, इति गुह्यतमं शास्त्रम विदमुक्तम मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमानस्य कृतकृत्यस्य भारत. बघा, हा, तसा जो आहे ना तो इति गुह्य. शेवटचा श्लोक येतो त्या अध्यायाचा. हा, इति गुह्य तसं इतिवृत्त. इतिवृत्त समाप्त असं पण एक म्हणजे संपलं बा असं पण आहे एक शब्द सर कुठेतरी. नाही, मी बातम्या ज्या ऐकतो त्याच्यामध्ये इति वार्ता श्रूयताम म्हणतात, अथ वार्ता असं शेवट असतं. अशा होत्या सगळ्या. इति म्हणजे हो, आणि सुरुवातीला अथ, शेवटी इति. हा ना, मग इतिवृत्त समाप्त. नाही, एक मिनिट निशिगंधाताई, इति वार्ता श्रूयताम अशी सुरुवात होते. हा, नाही, इति वार्ता आणि शेवटी हा इति वार्ता श्रूयताम. हा, असंच आहे. प्रवाचकः निधी झा, आजकाल निधी झा देते बातम्या, कारण की मी दररोज ऐकतो. तुम्हाला कुठे कशा ऐकायला मिळतात या? आपलं न्यूज ऑन एअरचं ऍप्लिकेशन आहे ना. हा आहे, बरोबर आहे. त्यामुळे त्याच्यावर मी दररोज 5 मिनिटं का होईना बातम्या ऐकतो. संस्कृत मधनं. हो, अगदी पूर्ण संस्कृत मध्ये असतं आणि छान कळतात. छान कळतं, तसं नाही असं नाही, कळतं. कारण की आपल्याला राजकीय घडामोडी माहिती असतात भारतातल्या. चालेल, आपण काय म्हणलं, अशोकने घरी येऊन सर्व हकीकत सांगितली. हा, पुढे काय झालं मग? तत्रस्थाः सर्व अपि बान्धवाः मित्राणि सर्वमिमं वृत्तान्तं श्रुत्वा च परमानन्दं प्रापुः.
तत्रस्थाः म्हणजे तिथे असलेल्या सर्वच सर्वच बांधवांना सर्वच अपि म्हणजे हा च